नमस्कार. उन्हाने हैराण झाले आहेत ना. यावर्षी उकाड्याने अगदी कहरच केला. पुढच्या वर्षी हाच त्रास नको असेल तर आपण वृक्षारोपण करूया. पण कोणती झाडं? इंडियन ओरिजिन असलेली झाडं. आणि त्याच्यापैकीच एक गेल्याच आपण याच्यामध्ये बघितलं टॉर्च ट्री, म्हणजेच ज्याला मराठीमध्ये म्हणतात सोनसावर. दुसरी त्याला नाव आहेत गणेर, गलगल, येलो कॉटन किंवा कपट्री. आणि संस्कृतमध्ये ह्याची नावं आहेत अर्थातच खूपच छान. सुवर्ण कपीस, सुवर्ण पुष्प किंवा सुवर्ण कपीस. ह्या नावाची झाडं तुम्ही जरूर लावा. अतिशय आकर्षक दिसणारी, सोनेरी फुलं देणारी, फारशी निगराणी न लागणारी, सहज पावसाच्या पाण्यावर वाढणारी. गंमत म्हणजे हा पुण्याचा ग्रामवृक्ष आहे. पण पुणे शहरात हे झाड मिळत नाही, तर आसपासच्या टेकड्यांवर मात्र हे झाड तुम्हाला दिसतं. हे झाड हल्ली दुर्मिळ प्रजाती याच्यामध्ये गणलं जातं, कारण ह्याचं लाकूड अतिशय मऊ असतं, ढिसूळ असतं. याची काड्या ज्या असतात, बारीक 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 फांद्या, त्या सरपणासाठी तोडल्या जातात. याची जी मुळं असतात ती खूप खोल पाण्याच्या शोधासाठी जात नाही, आणि त्यामुळे साहजिकच हे वणव्यात उन्मळून पडतं. तसंच याच्यात एक प्रकारचं तेल झाडामध्ये भरलेलं असतं, आणि म्हणून वणवा लागला किंवा आग लागली गेली तर ते सहज पेट घेतं. मगाशी म्हणजे वणव्यात नाही, जो वाऱ्याचा वेग किंवा वादळामध्ये हे तुटून पडतं, उन्मळून पडतं. आणि म्हणूनच याला लावायची गरज आहे. खरं पाहायला गेलं तर पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय पोषक असं हे झाड. उदाहरणार्थ याची फुलं कधी फुलतात? थंडीमध्ये ह्याची सगळी पानं गळून जातात. जवळ पानं असतात तोवर हा शीतल छाया देतो, अनेक पक्ष्यांना घरटी बांधायला जागा देतो, निवारा देतो. आणि सगळी पानं गळली, जिकडे तिकडे रखरखाट झाला की मग ह्याच्यावर फुलं फुलू लागतात पानाच्या अगोदर. ग्रीष्माच्या वणवा, होरपळणारं ऊन किंवा ह्याची सुवर्ण रंगाची, अक्षरशः सुवर्ण रंगाची फुलं फुलतात. मंद गंध असतो आणि त्याच्यामध्ये केशरी रंगाचे केशर असतात. रंग आणि गंध त्यामुळे पक्षी, प्राणी, खास करून फुलपाखरांना हे झाड आकर्षित करतं आणि परागीभवनाला मदत करतं. मात्र नंतर लगेचच त्याच्यावर छोटी 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 हिरवी फळं धरू लागतात. मात्र एक खाण्यासारखे ते आपण शहरी लोक खात नाही, कारण त्याला खास काही चव नसते. पण मध्ये ट्रेनमध्ये भेटणाऱ्या ठाकूर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सांगत होत्या, आम्ही लहानपणी फुलं पण खायचो, फळं पण खायचो. मात्र ह्याच्या आत कापूस असतो, आणि हा चक्क सुवर्ण म्हणजे सोनेरी छटा असणारा असतो. ही बोंड मग नंतर कालांतराने तपकिरी होतात आणि पूर्ण सुकली की तडकतात, आणि ह्याच्या बिया जिकडे तिकडे वाऱ्याबरोबर पसरतात. आणि म्हणूनच ते पूर्ण तडकायच्या आत आदिवासी लोक ही गोळा करतात, काढतात, सावलीत सुकवतात. कारण ह्याच्यातला कापूस उशीसाठी वापरला जातो, खास करून थंडावा देणारी उशी, शांत झोप लागावं म्हणून उपयोगी पडणारी उशी आणि तक्के याच्यापासून बनवले जातात. याच्या ज्या बिया असतात त्याच्यात उत्तम प्रतीचं तेल असतं. मात्र ते तेल समईसाठी किंवा बऱ्याच वेळेला साबण उद्योगात, सौंदर्य प्रसाधनामध्ये हे तेल वापरलं जातं. असा हा वृक्ष सुवर्ण पुष्प या नावाने ओळखला जाणार आहे. मी तुम्हाला म्हटलं तसं की मोठ्या शहरात खूप उकाड्याने त्रस्त झालेलो आहे. काँक्रिटीकरणामुळे जिकडे तिकडे उष्णता खूप वाढलेली आहे. अशा वेळेला पावसात झाडं जरूर लावा. पण कोणती तरी झाडं लावण्याच्या ऐवजी अशी झाडं लावली तर तुम्हाला सावली पण मिळेल, सुवास पण मिळेल, पक्ष्यांना राहायला आणि खायला निवाराही मिळेल. मुख्य म्हणजे हे सोनसावर असं ह्याचं प्रचलित नाव. याला कपट्री असंही म्हणतात, कारण असा कपासारखा ह्याचा आकार असतो, त्याच्यात पाण्याचा अंश असतो. त्यामुळे तहानलेल्या पक्ष्यांना मुद्दामून पाणी ठेवण्याच्या ऐवजी ह्याच्यातलं पाणी पिता येऊ शकतं. तेव्हा असं हे अस्सल भारतीय झाड तुम्ही जरूर लावा. पुण्याच्या महाराष्ट्र जे एक संस्था आहे वृक्ष संवर्धिनी, त्यांनी याला पुण्याचा ग्रामवृक्ष म्हणून घोषित केलेलं आहे. जसं पुण्यामध्ये किंवा या संस्थेतर्फे, तसंच राजस्थानामध्ये काही लोक आहेत की या वृक्षाची लागवड करणं
ते हल्ली पसंत करतायत, लोकांना सांगतायत. कारण अक्षरशः कमीत कमी पाण्यात जराही नगराणी याची न ठेवावी लागता सहज पावसाच्या पाण्यावर वाढणारं हे अस्सल भारतीय झाड सोन सावर, किंवा संस्कृतमधलं अतिशय छान नाव सुवर्ण कपीस, पीत कपीस किंवा चक्क सुवर्ण पुष्प. चला तर मग कोणाची वाट बघताय? सहज तुम्हाला हे वसईच्या ग्रीन अमरेला नर्सरीत मिळू शकेल. जा, खरेदी करा. शाळा, कॉलेजेस, रस्त्याचे दुभाजक, जिथे जिथे जागा मिळेल तिथे हे लावा. कारण याचा पसारा मोठा होतो. याची पानं मोठी मोठी असतात, तळहाता एवढी मोठी मोठी असतात. फुलंही जवळजवळ तळहाता एवढी असतात. अतिशय लहान जागेत मात्र हे झाड लावणार नाही. चला तर मग वृक्ष लावा, हिरवाई टिकवा आणि उन्हाळा कमी करा. म्हणजे किमान तुमच्या मुलांना तरी. याच्या खोडातून एक प्रकारचा डिंक स्रवत असतो. तो काही वेळेला स्फटिकासारखा पांढरा शुभ्र किंवा काही वेळेला असा गोल्डन रंगाचा असतो. हा डिंक गोळा करून आदिवासी विकतात. त्यांना औषध उद्योग, सौंदर्य प्रसाधनं आणि अन्न उद्योग याच्यामध्ये मोठी मागणी असते. बुक बाइंडिंगसाठी सुद्धा हा वापरला जातो. काड्या जशा आदिवासी सरपणासारख्या वापरतात, तसंच याच्या बिया आणि डिंक हे विकून 4 पैसेही कमवतात. तेव्हा निसर्ग पर्यावरणाचं रक्षण, त्याचबरोबर आदिवासींच्या जीवनाचा आधार तुम्ही बना.